लग्नानंतर होईलच प्रेम भाग 20। शरद रूममध्ये आला होता. त्याने लगेच दर्शनला कॉल केला. काय रे मूर्खा, काय केलंस तू हे? तिचा बाप आलेला आहे आपल्या घरी. मेंदू काय गुडघ्यात घेऊन फिरतोस की काय रे तू? काय गरज होती हे सगळं करायची? माहीत आहे ना आपल्या घरचे किती डेंजर आहेत ते म्हणून. हे सगळं कांड करण्याअगोदर मला तरी सांगायचं होतं ना तू एकदा. त्याने त्याची नॉनस्टॉप बडबड सुरू केली होती. दर्शन म्हणाला, सॉरी ना भाई, प्लीज मला माफ कर. तू तरी समजून घे ना रे. शरद म्हणाला, मूर्खा, आता तू माझ्या समोर असतास ना, तुला एका पंचमध्ये सरळ केलं असतं मी. बरं, दादासाहेबांना माहीत आहे का हे सगळं काही? दर्शन म्हणाला, माझं पांजूवर प्रेम आहे हे माहिती आहे त्यांना, पण लग्नाबद्दल काहीच नाही माहिती. तू सांग ना यार, प्लीज सांग ना दादाला. शरद म्हणाला, हां, तू माझंच बळी दे मूर्ख कुठला. तू बघतोस ना तुझ्याकडे. सांगतो मी, ये लवकर, आम्ही वाट पाहतोय तुझी. त्याने लगेच राजला कॉल केला. तो ऑफिसमध्ये त्याचं काम करत बसलेला होता. दसरा कोल्हापूरमध्ये साजरा करून काही दिवसांपूर्वी ते दोघे मुंबईला आले होते. फोनच्या आवाजाने त्याने फाईलमधून डोकं वर काढलं. मोबाईलवर शरद नाव झळकत होतं. त्याच्या भुवया उंचावल्या. त्याने त्याचा कॉल रिसीव्ह केला. शरद म्हणाला, हॅलो दादासाहेब. राज म्हणाला, बोला ना, आज आमची आठवण कशी काय झाली बघू. शरद म्हणाला, दादासाहेब ते ऐकून त्यांच्या कपाळावरच्या आड्या गडद झालेल्या होत्या. त्यांना काही सुचत नव्हतं. राज म्हणाला, ठीक आहे, येतो आम्ही लवकरच. तोवर तुम्ही सगळं सांभाळून घ्यायचं आता. राजने कॉल कट केला. ब्लेझर आणि बाकी सामान घेत त्याने त्याचा मोर्चा स्वराच्या ऑफिसमध्ये वळवलेला होता. त्याची ब्लॅक मर्सिडीज तिच्या ऑफिसच्या बाहेर येऊन थांबलेली होती. तो तिच्या ऑफिसमध्ये आला. याआधी तिच्या ऑफिसमध्ये तो आला नव्हता. तसे येण्याचे काही खास कारण सुद्धा नव्हतं. लिफ्टमध्ये जाणार तोच रिसेप्शनिस्टचा आवाज त्याच्या कानांवर पडला. तो तिच्या टेबलजवळ आला. व्हॉट आय कॅन हेल्प यू सर? मी तुमची काही मदत करू शकते का? तिने अदबीने विचारलेलं होतं. राज म्हणाला, मला स्वराला भेटायचं आहे. रिसेप्शनिस्ट म्हणाली, तुमच्याकडं कोणती परवानगी आहे का? राज म्हणाला, नाही. रिसेप्शनिस्ट म्हणाली, सॉरी सर, यू कॅन मीट टाईम विदाऊट ऑन अपॉइंटमेंट. तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट शिवाय भेटू शकत नाही. मी आता माझ्या बायकोला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची का? तो मनातच म्हणाला होता. याचं बोलणं चालू होतं तेवढ्यातच जयेश तेथे आला. जयेश म्हणाला, सर आय धिस ऑन प्रॉब्लेम. काही अडचण आहे का? त्याने विचारलं. राज म्हणाला, मला लवकरात लवकर स्वराला भेटायचं आहे. जयेश म्हणाला, तुम्ही चला माझ्यासोबत. त्याने रागात त्या रिसेप्शनिस्टकडे पाहिलं. तिला त्याची नजर बघून समजलं की आपण नक्कीच काहीतरी माती खाल्लेली आहे. दोघेही स्वराच्या केबिनकडे यायला निघालेलेच होते. ती नुसतंच तिची मीटिंग संपवून केबिनमध्ये येऊन बसलेली होती. तिचं आणि जयश्रीचं महत्त्वाचं डिस्कशन सुरू झालेलं होतं. तितक्यातच दरवाजा उघडून राज आतमध्ये आला. दोघांनी एकाच वेळी दरवाजांकडे पाहिलेलं होतं. स्वराच्या कपाळांवर हलकी आठी पडलेली होती, पण त्याला समोर पाहून ती क्षणात नाहीशी झाली होती. तिने जयश्रीला जाण्याचा इशारा केला तशी ती निघून गेली. जाताना दरवाजा लॉक करायला विसरली सुद्धा नाही. स्वरा म्हणाली, आहो, तुम्ही या वेळेला येथे काय करताय तुम्ही? राज म्हणाला, मला ना थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत. तो तिच्या जवळ येत तिला म्हणाला होता. ती उठून उभी राहिली. स्वरा म्हणाली, काय झालं सांगा ना मला, काही प्रॉब्लेम झालेला आहे का? त्याने तिला दर्शन आणि प्रांजूबद्दल सांगितलं. तसं तिच्या कपाळांवर आठ्या जाळ पसरल्या होत्या आणि भुवया उंचावल्या. राज म्हणाला, आपल्याला लगेच कोल्हापूरला जावं लागेल स्वरा. स्वरा म्हणाली, हो, आपण आताच लगेच निघूया. दोघेही कोल्हापूरला जायला निघालेलेच होते. दुपारी सगळे हॉलमध्ये पुन्हा एकदा जमलेले होते. थोड्या वेळापूर्वी स्वरा आणि राज तेथे आलेले होते. प्रदीप साहेबांनी जितेंद्रला सुद्धा बोलावून घेतलेलंच होतं. आता सगळे दर्शन आणि प्रांजूची वाट पाहतच होते. स्वरा, रागिनी आणि आरती
या तिघी झाल्या गोष्टींवर चर्चा करत बसल्या होत्या. आरती म्हणाली, सूनबाई, तुम्हाला या गोष्टींची कल्पना नव्हती का? स्वरा म्हणाली, आई, लग्न झाल्यापासनं आमची फार तर 3 ते 4च वेळा भेट झालेली आहे फक्त. त्यामुळं मला या गोष्टींची अजिबात कल्पना नव्हती. मला काहीच माहिती नाही यांचं. रागिणीला मात्र मनातून खूप आनंद झालेला होता. त्यामुळं त्या तर खुशच झालेल्या होत्या. त्या आनंदी होत्या. आरती म्हणाली, आम्हाला वाटलं नव्हतं दर्शन असे वागतील म्हणून. एक वेळी आम्ही शरदबद्दल खात्री दिली नसती, पण दर्शन, आरती सुस्कारा सोडत म्हणाल्या होत्या. त्यावर कोणी काहीच बोललं नाही. शरद आणि प्रांजूची गाडी आली. कैलासने या गोष्टींची बातमी प्रदीप साहेबांना लगेच येऊन कळवली. हे ऐकताच सगळे दरवाजांकडे डोळे लावून बसले होते. ते दोघे येताच सगळे उठून उभे राहिले. त्या तिघीही किचनमधून बाहेर आलेल्याच होत्या. आजची प्रांजू स्वराला जरा वेगळीच भासत होती. मी किती रागीट आहे हे दाखवणाऱ्या प्रांजूंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळी चमक तिला दिसत होती. हे पाहून स्वराला कळून चुकलं होतं की तिने जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे. तिने आता आपण प्रांजूच्या बाजूने बोलायचं हे मनात पक्क ठरवून घेतलेलं होतं. संतोष प्रांजू समोर येऊन उभे राहिले होते. त्यांनी रागात तिच्याकडे पाहिलं. त्यांना खूप राग आलेला होता. ते तिच्यावर हात उचलणार तेवढ्यातच त्यांचा हात हवेत पकडला गेला होता. त्यांचा हात पकडणारी दुसरी कोणी नसून स्वराच होती. हे पाहून तिथल्या सर्वांचे डोळे मोठे झाले. राज तर आश्चर्यचकित नजरेने आपल्या बायकोंकडे पाहतच राहिला होता. प्रांजूला खात्री होती की इतर कोणी आपल्या बाजूने उभं राहिलं नाही तरी तिची ही जीवाभावाची मैत्रीण नेहमी तिच्या पाठीशी आहे हे तिला नेहमीच वाटायचं. तिच्यासाठी ती पुढे येणारच, तिचा भाग घेणारच, तिच्यासोबत सतत राहणार तिला वाटलेलंच होतं. संतोषने रागात स्वरांकडे पाहिलं. त्यांची तिच्यावरील नजर पाहून जितेंद्रने रागात मुठी आवडल्या. तिने रागात त्यांचा हात झिडकारला. आता सर्वांचे डोळे कपाळात जायचे बाकी राहिलेलेच होते. गरीब गाय आज दुर्गा झालेली होती. तिने स्वतःला शांत केलं. त्यांच्याकडे पाहून ती काही बोलणार तोच प्रांजूने तिला बाजूला केलं आणि ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरुवात केली तिने. प्रांजू म्हणाली, का आलात तुम्ही येथे? संतोष म्हणाला, का म्हणजे? तुला घरी पाहुणे बघायला आले असता तू याच्यासोबत पळून गेलीस आणि वर तोंड करून मलाच विचारतेस. लाज नाही वाटत का ग तुला? ती खिन्न हसली. तुम्ही ना, तुमची बायको ना, तुमचा मोठा मुलगा, त्याला तर भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. तुम्हाला कधी तुमचा बिझनेस सोडून दुसरं काही दिसलंच नाही. तो तुमचा मुलगा शेवटी नाही का? आणि तुम्ही ज्या गोष्टीला लग्न म्हणताय ना, ते लग्न नसून एक बिझनेस डील होती. हे समजण्या एवढी मूर्ख तर मी नक्कीच नाही आहे. मी तुम्हाला येडी दिसते का? तुम्ही डील कराल आणि माझं लग्न लावून द्याल. आजपर्यंत मी स्वतःचं सगळं काही एकटीने केलेलं आहे. 12वी झाल्यानंतर जॉब करून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं मी, तुमचा एकही रुपया न वापरता. त्याआधी शिक्षण सुद्धा मी स्कॉलरशिपवर पूर्ण केलं होतं. मी एक प्रश्न विचारते तुम्हाला, सांगा. एक वडील म्हणून तुम्ही आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी काय केलं? काहीच नाही ना. फार मोठा बिझनेस आहे तुमचा. आजपर्यंत मी तुमची मुलगी म्हणून किती पैसे तुम्ही माझ्यासाठी खर्च केलेत? तिच्या बोलण्यावर ते शांत झालेलेच होते. बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते त्यांच्याजवळ. आता का शांत बसलेला आहेत तुम्ही? बोला ना काहीतरी, बोला ना आता. बोलण्यासाठी शब्द असतील तर काही बोलणार ना. तुमचा पैसा कधीच नको होता मला. 2 शब्द प्रेमाने ऐकण्यासाठी कान आसुरलेले होते माझे. पण तुम्ही कधी ना बोललात ना कधी मला भेटायला आलात. जेव्हा स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग असायची ना, तेव्हा मी नेहमी दरवाजांकडे पाहायचे की आता तुम्ही याल, नंतर तुम्ही याल, पण तुम्ही कधीच नाही आलात. माझ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या आईवडिलांसोबत बोलताना, फिरायला जाताना पाहून मला नेहमी असं वाटायचं की आपलं नशीब इतकं फुटकं का? का आपलं नशीब एवढं खराब आहे?
हा प्रश्न मला नेहमी पडायचा. हा प्रश्न रात्री नेहमी पडायचा. सगळ्यांना वाटत होतं की प्रांजू उद्धट, उर्मट, रागीट, सतत चिडचिड करणारी असते, सतत मोठ्या माणसांना उलट देते, असं सगळ्यांनाच वाटतं. पण प्रांजूचं दुःख पांजूलाच माहिती आहे. इतरांना फक्त माझा रागीट स्वभाव दिसत असतो, पण त्यामागचं खरं कारण काही लोकांना माहीतच नाही आहे. साताऱ्याच्या शाळेत असताना माझी भेट स्वरासोबत झाली होती. आम्ही समदुःखी म्हणून का माहीत नाही, पण कधी आमची मैत्री झाली आम्हाला सुद्धा समजलंच नाही. तिच्यासोबत मी मुंबईला आले. त्यानंतर मग आरुषी आणि नैना सुद्धा भेटल्या आम्हाला. त्यांच्यासोबत राहून मी सगळं काही विसरले आणि एका नवीन आयुष्याला सुरुवात केली. आजी गेल्यानंतर तर मी खऱ्या अर्थाने अनाथ झालेलेच होते, कारण तुम्ही असून नसून कोणत्या कामाचे नव्हते. तुम्ही आम्हाला कधी भेटायला आला नाहीत, कधी आमची विचारपूस सुद्धा केली नाही, कशा आहात, कशा नाही, मेली की जिवंत आहे म्हणून. या तिघींनी मला त्यातून बाहेर काढलं. मग मी ठरवलं की माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने जगणारच. मामाने मला नेहमी पाण्यातच पाहिलं. त्यांची एवढी काय दुश्मनी माझ्यासोबत होती ते आत्ताही मला कळालंच नाही. मी साताऱ्याशी माझे सगळे संबंध तोडून टाकले. स्वरा, आरुषी, नैना यांनी नेहमी मला माझ्या आयुष्यात साथ दिली. स्वरा तर माझी मैत्रीण कमी आणि आई जास्त झाली होती. जसं तुम्ही मला विसरलात ना, तसं मीही तुम्हाला विसरले होते. यात माझं काही चुकलं असं मला नाही वाटत. आता का आलात परत माझ्या आयुष्यामध्ये? जा तुम्ही निघून. मला सुखाने जगू द्या. मला आता सुखात राहायचं आहे. नको आहात आहे तुम्ही मला आता. जा इथून. तुम्हाला जर थोडं जरी माझ्याबद्दल वाटत असेल ना, तर एकटं सोडा मला. आणि आता तुमच्यासाठी बरंच झालं असेल ना, माझ्या लग्नाचा खर्च सुद्धा वाचला ना, टेन्शन कमी झालं असेल तुमचं. नको असलेली कार्टी आयुष्यातून निघून गेली म्हणून नाही का? मिस्टर शिंदे, एक गोष्ट तुमच्या बायकोला नक्की सांगा. मी आई झाले ना, तर मी त्यांच्यासारख्या माझ्या मुलाशी कधीही त्यांच्यासारखं वागणार नाही. आणि तुमच्यासारखं माझा नवरा सुद्धा कधीही त्यांच्या बिझनेसला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देणार नाही. या आता तुम्ही. तिने शेवटचं वाक्य त्यांच्यासमोर हात जोडून सांगितलं. ते खाली मान घालून तिथून निघून गेले. ते जाताच ती रडत खाली बसली होती. त्यांना समोर पाहून डोळ्यात आलेले अश्रू तिने डोळ्यात रोखून ठेवलेलेच होते. इतक्या वर्षांची मनातली असलेली भडास, राग, दुःख आज बाहेर पडलेलं होतं. स्वरा तिच्या जवळ आली. तिने तिला आपल्या छातीशी लावलं. प्रांजू तिला बिलगून एका लहान मुलीसारखी रडायला लागलेली होती. प्रांजूचे शब्द फक्त संतोषलाच नाही तर जितेंद्रला सुद्धा तीरासारखे टोचलेले होते. त्यांनी स्वराकडे अपराधी भावनेने पाहिलं. हॉलमधली प्रत्येक व्यक्ती प्रांजूसाठी हळहळ व्यक्त करत होते. प्रदीप साहेब आणि मोहित एकमेकांकडे पाहून नजरेने एकमेकांशी संवाद साधतच होते. राज आणि शरद सुद्धा इमोशनल झालेले होते. दर्शन एकटक रडणाऱ्या प्रांजूकडे पाहत होता. तिला जवळ घेऊन शांत करायची इच्छा तर त्याला खूपच होत होती, पण तिथे सगळे असल्या कारणामुळं त्याने स्वतःला कंट्रोल केलं. आरती आणि रागिनीला तिला रडताना पाहवत नव्हतं. रागिनी तिच्या जवळ आल्या. त्यांनी तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिच्या डोक्यांवरून मायेने हात फिरवला. तिला जास्त भरून आलेलं होतं. रागिनी म्हणाली, रडू नको ना बाळा, जे झालं ते विसरून पुढे जायचं आता. टेन्शन घेऊ नको आणि शांत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत ना, मग कशाला तू रडत आहे? आम्ही तुझी नक्की साथ देऊ. आम्ही सगळे तुझ्या सोबतच आहोत. आम्ही जरी नात्याने तुमच्या सासू असलो ना, तरी आजपासून आम्ही तुमच्या आई आहोत. पुसा डोळेवर आता आणि शांत व्हा आणि बिलकुल रडायचं सुद्धा नाही. चला आता दोघेही दारात उभे राहा. आम्ही तुमचं औक्षण करून घेतो. रागिनी म्हणाल्या. तसं ती उठून उभी राहिली. आरती म्हणाली, थोरल्या सुनबाई जा. नवीन सुनबाईचं स्वागत करायचं आहे ना, तांदळाचं माप आणि आरतीचं ताट घेऊन या बरं. स्वरा किचनमध्ये निघून गेली. दोघेही दारात उभे राहिले होते. आरती आणि रागिनीने त्यांना ओवाळून आत घेतलं. आरती म्हणाली, आता तुम्ही दोघांनी आम्हाला न विचारता
परस्पर लग्न केलेलं आहे, पण समाजात आमचं एक नाव आहे. तर आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा रीतसर लग्न लावून द्यायचं. गुरुजींना बोलावून मुहूर्ताचं बघा. राज आणि शरद, आता या लग्नाची संपूर्ण जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. दर्शन, तुम्ही आमच्या स्टडी रूममध्ये या. महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. एवढं बोलून प्रदीप साहेब, मोहित आणि जितेंद्र निघून गेले. राजने एक नजर दर्शनकडे टाकली आणि तो निघून गेला. शरदही त्याच्या पाठोपाठ निघून गेला होता. आरती म्हणाली, आता तुम्ही तुमच्या मैत्रिणींना कॉल करून बोलून घ्या, कारण लग्न आता खूप छान पद्धतीने करायचं आहे आपल्याला. आजपासून रीतसर लग्न होईपर्यंत तुम्ही गेस्ट रूममध्ये राहायचं. हे ऐकून दर्शन आरतीकडे पाहू लागला, पण बोलला मात्र काहीच नाही. दर्शनकडे पाहून स्वरा आणि रागिनी गालातल्या गालात हसायला लागल्या होत्या. तो नकारमार्तिक मान हलवत एक नजर प्रांजूकडे पाहून तिथून निघून गेला. तो जाताच तिघीही मोठ्याने हसायला लागल्या होत्या. प्रांजूला तर लाजल्यासारखंच झालेलं होतं. दुःखाचे काळे ढग जाऊन सुखाचा लख्ख प्रकाश पडलेला होता. आता असं वातावरण निर्माण झालेलं होतं. प्रांजू आणि दर्शन आता खूप आनंदी झालेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.